8 वाजल्यापासून लालबागच्या राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवरच आहे आणि पुन्हा मूर्ती तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा आला आणि तेव्हापासून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। लालबागच्या राजाचा पाट जो आहे तो वाळूमध्ये रुतलेला आहे। उंच लाटा कमी झाल्यावर मूर्ती पुन्हा तराफ्यावर चढवली जाणार आहे। 8 तासांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन अक्षरशः रखडलेलं आहे। त्याच्यामुळे भाविकांच्या मनाची सुद्धा घालमेल जी आहे ती सुरू झालेली आहे। 22 तासांपेक्षा जास्त काळ विसर्जन मिरवणूक, त्याच्यानंतर सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला। 1 तास आरती झाल्यानंतर लालबागच्या राजाला विसर्जन करण्यासाठी तराफ्यावर चढवण्याचा प्रयत्न, नवीन तराफा जो आहे तो या ठिकाणी यंदा आणला गेलेला आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, 8 तास होऊन गेलेले आहेत, लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलेलं आहे, सध्याची काय माहिती आहे? पूर्णपणे ओसरलेलं नाही आणि म्हणून बाप्पाची मूर्ती तराफ्यावरती उचलून ठेवणं हे अत्यंत कठीण जात आहे आणि म्हणून मूर्तीला तसंच्या तसं सकाळपासून ठेवण्यात आलेलं आहे। सुरुवातीचे काही तास म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास 10:30 ते 11 वाजेपर्यंतचे प्रयत्न जे आहेत ते मूर्तीला उचलून तराफ्यावरती ठेवण्याचे कार्यकर्त्यांनी केलेले होते। मात्र भरतीमुळे पाण्याची पातळी ही वाढतच होती आणि म्हणून तशीच मूर्ती ठेवून पाणी पातळी कधी कमी होईल याची वाट बघत बसण्याचा निर्णय जो आहे तो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला होता। आता आपण पाहतो की जवळपास 8 तास उलटलेले आहेत तरी सुद्धा लालबागच्या राजाचं विसर्जन अद्याप झालेलं नाहीये। लालबागच्या राजाच्या मागून आलेल्या ज्या बऱ्याचशा मूर्त्या होत्या त्या मूर्त्यांमध्ये एक होता महत्त्वाचा गणपती, तो म्हणजे चिंचपोकळीचा चिंतामणी, त्याचं सुद्धा विसर्जन झालं आणि इतरही जवळपास सर्वच सार्वजनिक मूर्त्यांचं विसर्जन जे आहे ते गिरगाव चौपाटीवरती आता झाल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छतेचं जे काही काम आहे ते सुरू आहे, तर दुसरीकडे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडल्यामुळे हजारो जे काही गणेश भक्त आहेत त्यांची गर्दी गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळते आहे। कारण दरवर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन हे जवळपास 10:30 ते 11च्या दरम्यान सकाळी होतं आणि त्यानंतर चौपाटीचा सगळा परिसर जो आहे तो बऱ्यापैकी निर्मनुष्य होतो। बऱ्यापैकी भक्तांची जी काही गर्दी आहे ती कमी होते, मात्र अद्यापही गर्दी जी आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळते। एक साखळी लालबागच्या राजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आली आणि त्या साखळीच्या माध्यमातून पाठीमागचे जे काही भाविक आहेत ते या भरतीच्या वेळी पाण्यामध्ये पुढेपर्यंत येऊ नये याची देखील खबरदारी घेतली जाते। शिवाय मूर्तीच्या परिसरामध्ये गर्दी होऊ नये यासाठी सुद्धा कार्यकर्ते सध्या झटताना पाहायला मिळत आहेत। लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी स्वतः या ठिकाणी सकाळपासून जातीनं लक्ष ठेवून आहेत आणि मूर्तीच्या आजूबाजूला जे आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देत आहेत आणि विसर्जनाची एक पक्की वेळ आता ठरवण्याचे प्रयत्न जे आहेत ते मंडळाच्या वतीनं सुरू आहेत। अद्याप तरी अधिकृत वेळ कळवण्यात आलेली नाहीये, मात्र ज्या पद्धतीच्या हालचाली सध्या होत आहेत त्यानुसार पुढच्या काही तासामध्ये हे विसर्जन होऊ शकतं किंवा मग संध्याकाळी 6 नंतर विसर्जन होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा वर्तवली जाते। कारण 5:45 वाजेपर्यंत आपण पाहतो की 5:45 वाजता ही ओहोटीची वेळ अधिकृतपणे देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर कदाचित पूर्णपणे पाणी ओसरलं तर या तराफ्यावरती मूर्ती शिफ्ट करून ती खोलवर समुद्रामध्ये नेऊन विसर्जित केली जाऊ शकते। मात्र सकाळपासूनचे जे काही प्रयत्न या मंडळाच्या वतीनं केले जात आहेत त्याला म्हणावं तसं यश आलेलं नाही आणि गर्दी अद्यापही चौपाटीच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। या सगळ्या गर्दीचं नियोजन योग्य पद्धतीने व्हावं यासाठी एकीकडे मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे वेगवेगळ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणा आहेत त्या सुद्धा चौपाटीवरती गस्त ठेवून आहेत। त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर सुद्धा घिरट्या घालताना पाहायला मिळते आणि आता सध्या फक्त लालबागच्या राजाचं विसर्जन हाच एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो आता चौपाटीवरती उरलेला आहे आणि त्यामुळे हे विसर्जन कधीपर्यंत होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण पाहतोय की हार फुलाने सजवलेला नव्यानं बनवण्यात आलेला यंदा पहिल्यांदाच वापरला जाणारा तराफा विसर्जनासाठी सज्ज आहे, मात्र मूर्ती पाण्यात आहे आणि ती मूर्ती तराफ्यावरती उचलून ठेवली जाऊ शकत नाही। सकाळपासून हे विसर्जन जे आहे ते रखडल्याचं पाहायला मिळते। काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 तासापूर्वी या पाण्याची पातळी ही जवळपास लालबागच्या राजाच्या कमरेभरापर्यंत होती आणि ती पूर्णपणे पाण्यात जवळपास मूर्ती होती, मात्र आता हळूहळू पाण्याची पातळी ही ओसरताना पाहायला मिळते आणि त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये विसर्जन करण्यासंदर्भातला जो काही निर्णय आहे किंवा वेळेची निश्चिती आहे ती या मंडळाच्या वतीनं केली जाऊ शकते। मात्र सध्या तरी गर्दीचं नियोजन करत लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी मंडळाच्या वतीने केली जाते। सकाळी 8 वाजल्यापासून लालबागच्या गिरगाव चौपाटीच्या समुद्रामध्ये उभा आहे आणि त्यामुळे कधीपर्यंत हे विसर्जन होतं
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सगळ्या यंत्रणा जवळपास कामाला लागलेल्या आहेत, मात्र तरी सुद्धा हे विसर्जन जे आहे ते सकाळपासून होऊ शकलेलं नाही आणि या विसर्जनाचं रखडल्यामुळं वेगवेगळ्या चर्चा सुद्धा वेगवेगळ्या होताना पाहायला मिळत आहेत. मात्र सध्याची वस्तुस्थिती जर पाहायची झाली तर चौपाटीवरती शेकडोंच्या संख्येनं सगळे गणेश भक्त आहेत ते सुद्धा गर्दी करून आहेत आणि लालबागच्या राजाची विसर्जन कशा पद्धतीनं होतं किंवा जो काही तराफा यावर्षी पहिल्यांदा विसर्जनासाठी वापरला जाणार आहे त्या तराफाच्या माध्यमातून जे अत्याधुनिक जोड या तराफ्याला आहे, म्हणजे अगदी स्वयंचलित चालणारा मोटराइज्ड असा हा तराफा, ज्याला चारही बाजूनं लाइटिंगची सोय आहे, त्याचबरोबर स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी उडवण्याची तिची सोय जी आहे ती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे विसर्जन बघता यावं यासाठी सुद्धा काही गणेश भक्तांनी गर्दी केलेली होती. मात्र सकाळपासून हे विसर्जन रखडल्यामुळे बहुतांश गणेश भक्त जे आहेत ते आता निघून गेलेले आहेत. मात्र तरी सुद्धा अजूनही गर्दी काही प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे लालबागचा राजा मंडळाकडून विसर्जनाची वेळ आता कुठली ठरवली जाते, ओहोटी झाल्यानंतरची वेळ ठरवली जाते की त्याआधी काही प्रयत्न या मंडळाकडनं केले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जवळपास 8 ते 8.5 तासापासून लालबागचा राजा चौपाटीवरच्या पाण्यामध्ये अडकून पडलाय. त्याचं विसर्जन अद्याप होऊ शकलेलं नाहीये. विसर्जनाला बराचसा विलंब जो आहे तो दरवर्षीच्या तुलनेमध्ये झालेला आहे. त्यामुळे कधीपर्यंत हे विसर्जन होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे लालबागचा राजा मंडळाकडनं आम्ही हे विसर्जन खोल समुद्रामध्येच करणार अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे तराफ्यावरती उचलून हे विसर्जन कधीपर्यंत केलं जातं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. विषारी कृष्णा, आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे लालबागच्या राजाचा पाठ जो आहे तो वाळूमध्ये रुतलेला आहे. भरती ओहोटीची वेळ पाहूनच लालबागचा राजा हा खोल समुद्रामध्ये नेला जातो. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच हा प्रकार घडला नव्हता, मात्र यावर्षी हे घडलेला आहे. तर मंडळाकडून या संदर्भातली काही माहिती दिलेली आहे का? कारण यावेळेला जो वापरण्यात आलेला तराफा आहे तो सुद्धा नवीन आहे. गुजरातच्या कंपनीला हा तराफा बनवण्याचं काम जे आहे ते देण्यात आलेलं होतं आणि आता तिथून आलेला तराफा आणि त्याच्यानंतर एक अशी सुद्धा चर्चा सुरू झाली की विसर्जनाचं काम जे आहे ते गुजरातच्या एका कंपनीला दिलं गेलं. आतापर्यंत वाडकर बंधू वर्षानुवर्ष हे काम करत होते. वृषाली, या सगळ्या चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये अशी देखील चर्चा आहे की दरवर्षी कोळी बांधव विसर्जन करायचे, मात्र यावेळेला त्या अत्याधुनिक जोड देण्याच्या नावाखाली गुजरातच्या कंपनीकडून हा तराफा बनवून घेण्यात आला आणि त्यामुळे ही वेळ जी आहे ती चुकली आहे. खरं तर भरती ओहोटीचं टायमिंग आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कोळी बांधवांना अगदी बारीक सारीक माहीत असतं आणि त्यामुळे भरतीची वेळ माहीत असून सुद्धा कुठेतरी विसर्जनाचं टायमिंग जे आहे ते चुकलं का? कारण रात्रभर चालणाऱ्या मिरवणुका आणि त्यानंतर सगळ्यात जास्त मोठी उशिरापर्यंत चालणारी मिरवणूक म्हणून लालबागच्या राजाची मिरवणूक ओळखली जाते. कारण लालबागच्या राजाचा रूट जो आहे विसर्जनाचा मिरवणुकीचा तो सुद्धा तसा बऱ्याच दाटवट्टीच्या परिसरामधून येतो आणि बऱ्याच लोकांना दर्शन जे आहे ते देत येतो आणि त्यामुळे ही रात्रभर मिरवणूक होते आणि अगदी पहाटेच्या सुमारास दरवर्षी हा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये पोहोचलो. दरवर्षीच्या प्रमाणे यंदा सुद्धा तो त्याच वेळेमध्ये जवळपास पोहोचलेला होता. मात्र यंदा भरतीची वेळ जी आहे ती अगदी सकाळची होती आणि त्यानंतर 11:30 वाजता हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला होता. त्याच्या आधी खरं तर विसर्जन होणं अपेक्षित होतं. मात्र तरी सुद्धा पाण्याची पातळी ही अचानकपणे वाढायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मूर्तीला या तराफ्यावरती उतरून ठेवणं अत्यंत अवघड जाऊ लागलं. सुरुवातीचे 2 तास आम्ही हे सगळे प्रयत्न पाहिलेले आहेत की वेगवेगळ्या दोरीच्या माध्यमातून ओढून मूर्तीला खेचण्याचा प्रयत्न जो आहे तो लालबागच्या राजाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी केलेला होता. मात्र बरेचसे प्रयत्न करून सुद्धा बरीच मेहनत करून सुद्धा मूर्ती जी आहे ती जागची हललेली नव्हती आणि तराफ्यावरती जाऊ शकले नाही आणि त्यामुळे पाणी हे वाढत गेलं आणि मग मूर्तीला हलवणं अत्यंत कठीण बनलं आणि म्हणून लालबागच्या राजाच्या सगळ्या मंडळांनी सुद्धा निर्णय घेतला की पाणी जेव्हा कमी होईल तेव्हा आपण मूर्तीला हलवण्याचे प्रयत्न करूया. तशा पद्धतीची तयारी त्यांनी ठेवलेली होती आणि आता सुद्धा ते त्या तयारीमध्ये आहेत की पाणी जेव्हा पूर्णपणे ओसरेल तेव्हाच आम्ही मूर्तीला हलवण्याचे प्रयत्न करू. मात्र सध्याची आपण परिस्थिती पाहतोय जिथे हा लालबागचा राजा होता त्या ठिकाणी जवळपास कमरेभर पाणी जे आहे ते सकाळच्या ओसरलेलं असलं तरी मात्र मूर्तीचा पाय जो आहे तो वाळूमध्ये आता रुतलेला आहे. अजून सुद्धा काही प्रमाणामध्ये ते पाणी ज्याला मिळते आणि त्यामुळे अशा वेळेला मूर्ती तराफ्यावरती आता कशी ठेवली जाते आणि विसर्जनासाठी कशी मार्गस्थ होते हे पाहणं महत्त्वाचं असणार. नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स सातत्याने जाणून घेणारच आहोत.